श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 2025च्या ज्येष्ठा गौरी पूजेत घरात हा एक उपाय नक्की करा. घरात पैसा आणि सोनं ओसंडून वाहील. या एका गुप्त उपायाने घरात सोनं आणि पैसा ओसंडून वाहील. ज्येष्ठा गौरीच्या दिवशी केवळ एक दिवा आणि लक्ष्मी कायमची घरातच राहील. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका गुप्त रहस्याबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमचं आयुष्य सोन्याहून पिवळं होऊ शकतं. होय, कारण आजचा विषय आहे गौरी पूजेतला एक गुप्त उपाय, जो फार कमी लोकांना ठाऊक आहे. आणि जर हाच उपाय एखाद्या सौभाग्यवती स्त्रीने केला तर तिच्या घरात सोनं, पैसा, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचा अखंड ओघ सुरू होतो. आपण सगळे जाणतो की गौरी म्हणजे लक्ष्मी स्वरूपा. ज्या घरात गौरी येते तिथे आपोआप लक्ष्मीचं आगमन होतं. पण तुम्हाला माहिती आहे का की गौरी घरात आणताना एक गुप्त गोष्ट केली तर लक्ष्मी स्वतः सोनबावलांनी त्या घरात प्रवेश करते आणि त्या घरात दारिद्र्य, वादविवाद, अशांती कायमची नष्ट होतात. आज मी तुम्हाला हाच गुप्त उपाय सांगणार आहे, पण शेवटपर्यंत ऐकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हा उपाय कुणालाच माहीत नाही. मित्रांनो, गौरी म्हणजेच महालक्ष्मी. तिचं आगमन म्हणजे घरात मंगलकार्य, समाधान आणि भरभराटीचा आरंभ. गौरी आगमनाच्या दिवशी जेव्हा स्त्रिया गौरीमा घरी आणतात तेव्हा त्या प्रत्यक्षात लक्ष्मीला निमंत्रण देत असतात. पण या दिवशी फक्त गौरीला आणणं पुरेसं नसतं, कारण गौरीमाईला जर योग्य पद्धतीने घरात घेतलं नाही तर तिचा आशीर्वाद अपूर्ण राहतो. होय, म्हणूनच आज मी तुम्हाला तो एक गुप्त उपाय सांगणार आहे, जो तुम्ही गौरीमाई घरात आणताना जरूर करायला हवा. या दिव्यामागचं गुप्त ज्ञान. आता तुम्हाला वाटेल, दिवा तर आपण नेहमीच लावतो, पण या दिव्याचा गुप्त अर्थ काय आहे? म्हणजेच तिळाचं तेल, लवंग आणि कापूर यामागे कोणतं रहस्य दडलं आहे? तिळाचं तेल हे शनिदोष, पितृदोष आणि दारिद्र्य नष्ट करणारं मानलं जातं. तसेच लवंग सौभाग्य, ऐश्वर्य आणि लक्ष्मीप्राप्तीचं प्रतीक आहे. कापूर नकारात्मक ऊर्जा संपवून वातावरण शुद्ध करतो. जेव्हा ह्या तिघांचं मिलन एका दिव्यात होतं तेव्हा तो दिवा गौरीमाईच्या स्वागताचा सर्वात शक्तिशाली दीप बनतो. याच क्षणी गौरीमाई सोनपावलांनी घरात प्रवेश करते. हळद, दूध, अक्षता आणि बत्तासे हे गौरीपूजेत का आवश्यक आहेत? गौरी घरात घेताना तिच्या पूजेसाठी हळद, दूध, अक्षता आणि बत्तासे वापरले जातात. पण हे फक्त परंपरा नाहीत, यामागेही दडलेलं आहे एक गुप्त तत्त्वज्ञान. हळद लक्ष्मीला अत्यंत प्रिय, ही घरात सुवर्ण संपत्तीचं प्रतीक बनते. दूध शुद्धता, प्रेम आणि समाधानाचं प्रतीक. अक्षता अक्षय धान्य म्हणजेच कधीही न संपणारी समृद्धी. बत्तासे गोडवा, एकोपा आणि घरातील ऐश्वर्याचं प्रतीक. म्हणूनच गौराईला या वस्तूंनी पूजा केली की ती प्रसन्न होऊन म्हणते, या घरात आता दारिद्र्य कधीच पाऊल ठेवणार नाही. गौराईला उजव्या पावलाने प्रवेश द्यावा. ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिवशी स्त्रीने गौरीमाईला उजव्या पावलाने घरात घेतलं तर लक्ष्मी स्वतः सोनपावलांनी घरात प्रवेश करते. नंबर 2, यावेळेस घरातील दारिद्र्य, वाद विवाद आणि अशांती दूर होतात. उंबऱ्याच्या उजव्या बाजूला दिवा लावावा. तिळाच्या तेलाचा दिवा, त्यात लवंग आणि कापूर यांचा संगम घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो. 3, घरातील प्रत्येक कोपरा ऊर्जा आणि समृद्धीने भरतो. हळद, दूध, अक्षता, बत्तासे ह्या 4 वस्तू घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर देवीचा आशीर्वाद नांदवतात. हळद सुवर्ण संपत्ती, दूध शुद्धता, अक्षता अक्षय संपत्ती, तसेच बत्तासे ऐश्वर्य व आनंद. 4, गौरीपूजेसाठी गंधित फुले घरात ठेवली की लक्ष्मीला अत्यंत प्रिय गंध तयार होतो. गंधामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात. 5, घरातील सर्व खिडक्या उघड्या ठेवाव्यात. ज्येष्ठा गौरी त्या दिवशी घरातील खिडक्या उघड्या ठेवल्यास घरात ताजी ऊर्जा प्रवेश करते, पैशाची आणि ऐश्वर्याची वावटळ सुरू होते. 6, सगळे दरवाजे स्वच्छ करावेत. घरातील प्रत्येक दरवाजा स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता लक्ष्मीचे स्वागत करते आणि घरात ऐश्वर्य सतत टिकते. 7, गौरीच्या मूर्तीसमोर लाल कापड ठेवा.
लाल रंग देवीला अत्यंत प्रिय आहे. मूर्तीसमोर लाल कापड ठेवल्याने लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. नंबर 8. घराबाहेर पाणी शिंपडावे. ज्येष्ठागौरी दिवशी घराबाहेर दरवाजाच्या बाहेर पाणी शिंपडलं की दारिद्र्य दूर जातं. घरात पैशाचा सतत प्रवाह सुरू होतो. नंबर 9. उजव्या हाताने हळद दूध अर्पण. हळद दूध अर्पण करताना उजव्या हाताचा उपयोग केल्यास देवी प्रसन्न होते. घरात ऐश्वर्य आणि समृद्धी कायम राहते. तांदळाच्या अक्षतेचा उपयोग. अक्षता म्हणजे अक्षय संपत्तीचं प्रतीक. गौरी पूजेच्या दिवशी अक्षता अर्पण केल्यास घरात पैशाचा ओघ वाढतो. नंबर 10. घरातील दिवे सतत लावले जावे. दिवा प्रकाश, संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ज्येष्ठा दिवशी दिवे सतत जाळल्याने घरात लक्ष्मीची कृपा अधिक होते. नंबर 11. घरातील अन्नपदार्थ स्वच्छ ठेवावेत. स्वच्छ अन्न म्हणजे समृद्धीचा आधार. ज्येष्ठा दिवशी अन्न स्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद वाढतो. नंबर 12. लवंग आणि कापूर पुन्हा नको. तीव्र ऊर्जा निर्माण करतात. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा घरात पसरते. नंबर 13. फळांची पूजा करून अर्पण. फळं लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. फळं अर्पण केल्याने घरातील आर्थिक स्थिती सुधारते. गौरीच्या मूर्तीवर हलकासा हळद तूप लावणे. हलकासा हळद तूप लावल्याने देवी प्रसन्न होते. घरात ऐश्वर्याचा आणि सुखाचा प्रवाह कायम सुरू राहतो. नंबर 14. सौभाग्यदायी रंगांचा वापर. घरात पिवळा, सोनेरी, लाल रंग यांचा वापर करून सौभाग्य आकर्षित केले जाते. नंबर 15. ज्येष्ठा दिवशी ही रंग योजना केल्यास लक्ष्मीला अत्यंत प्रिय गंध तयार होतो आणि घरात ऐश्वर्य वाढते. नंबर 16. घरातील कोपऱ्यात कॉलम किंवा तुळस ठेवले. कोपऱ्यात तुळस किंवा कॉमल ठेवणे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. नंबर 17. पैशाची आणि ऐश्वर्याची वावटळ सुरू होते. गौरीच्या मूर्तीसमोर जल अर्पण करणे म्हणजे शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक. हे करण्याने घरातील आर्थिक स्थैर्य कायम राहते. नंबर 18. घरातील मंद प्रकाश. हलका, गंधित आणि सुसंगत प्रकाश घरात सकारात्मकता पसरवतो. नंबर 19. घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मधुर, गंधित धूप जाळणे. धूप जाळल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. घरात ऐश्वर्य, समृद्धी आणि सुख वाढतं. नंबर 20. गौरी पूजेनंतर नाना प्रकारचे गोड पदार्थ ठेवणे. गोड पदार्थ लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. हे घरात समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहेत. नंबर 21. घरातील स्वच्छता कायम ठेवणे. स्वच्छ घर लक्ष्मीचा वास असतो. धूळ, कचरा किंवा अस्वच्छता घरातील संपत्तीवर प्रतिकूल प्रभाव टाकते. नंबर 22. गौरी पूजेनंतर घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप लावणे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दीप लावल्याने घरात धनलक्ष्मी स्थिर होते. नंबर 23. सर्व सदस्यांनी एकत्र पूजा करणे. घरातील प्रत्येक सदस्याने गौरी पूजेत भाग घेतल्यास घरातील ऐश्वर्य सर्वांवर समान प्रमाणात वाटप होते. नंबर 24. गौरी पूजेनंतर 2-3 दिवस घरात शांतता आणि प्रार्थनेसाठी वेळ देणे ही वेळ लक्ष्मीला प्रसन्न करते. घरातील पैशाचा आणि ऐश्वर्याचा सतत प्रवाह सुरू राहतो. घरात भरभराट, पैसा आणि ऐश्वर्य ओसंडून वाहण्याची प्रक्रिया. मित्रांनो, आता आपण पाहूया की हा संपूर्ण गुप्त उपाय केल्यावर घरात कशी भरभराट, पैसा आणि ऐश्वर्य ओसंडून व्हायला लागते. गौरीच्या प्रवेशाशी संबंधित प्रत्येक घटक उजवा पाय, दिवा, लवंग, कापूर, हळद, दूध, अक्षता, बत्तासे हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. घरातील प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता आणि दीपप्रकाश लक्ष्मीच्या आगमनाला आमंत्रण देते. घरातील गोड पदार्थ, फुले, जल अर्पण घरातील समृद्धी आणि ऐश्वर्य वाढवतात. घरातील सर्व सदस्यांचा सहभाग देवीच्या कृपेला बळकटी देतो. तसेच गौरीपूजेनंतर शांतता राखणे घरातील नकारात्मक शक्ती दूर करते आणि
पैशाचा प्रवाह कायम ठेवते. आता हे सर्व उपाय फक्त औपचारिकता नाहीत, हे गुप्त रहस्य आहे ज्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या घरात लक्ष्मीला आवाहन करतात. जर तुम्ही ह्या उपायांचा अगदी मनापासून आणि श्रद्धेने पालन केले तर तुमच्या घरात सोन्याहून पिवळे ऐश्वर्य, संपत्ती आणि सुख ओसंडून व्हायला सुरुवात होईल. स्मरण ठेवा, गौरी म्हणजे लक्ष्मी स्वरूपा आणि तिचा प्रत्येक पाऊल तुमच्या घरासाठी सुवर्ण संधी आहे. आता गौरीपूजेसाठी गुप्तमंत्र आणि पूजाविधी. गौरीपूजेसाठी फक्त वस्तूंचा उपयोग नाही तर मंत्रसिद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. हे मंत्र हळू आवाजात किंवा मनात उच्चारल्यास घरातील प्रत्येक कोपऱ्यात लक्ष्मीची कृपा पसरते. गौरी मंत्र. ओम श्रीम गौरी लक्ष्मे नमः हा मंत्र तोंड किंवा मनाने उच्चारावा. मंत्र उच्चारल्यावर देवी प्रसन्न होते आणि घरात सोन्याहून पिवळे ऐश्वर्य ओसंडून वाहायला सुरुवात होते. मंत्र उच्चाराची वेळ. सर्वाधिक प्रभावासाठी हा मंत्र सकाळी 7 ते 8 वाजता उच्चारावा. दिवा प्रज्वलित करताना हा मंत्र उच्चारल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मंत्रसिद्ध पूजा पद्धत. उजव्या हाताने हळद, दूध, अक्षता, बत्तासे देवीला अर्पण करा. तसेच प्रत्येक अर्पण करताना ओम श्रीम गौरी लक्ष्मे नमः हा मंत्र उच्चारावा. यामुळे घरात लक्ष्मीचा प्रवेश सोनपावलांनी होतो आणि घरातील सर्व सदस्य धनलक्ष्मीने घर भरतात. घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप प्रज्वलित ठेवा. घरातील प्रत्येक कोपऱ्यात दीप ठेवणे लक्ष्मीला आवाहन आहे. दीप प्रकाश घरात समृद्धी आणि सुख वाढवतो. सफाईसाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर. घरातील स्वच्छता राखण्यासाठी हळद, तांदूळ, लवंग यांचा वापर जरूर करा. तसेच यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. गौरीपूजेनंतर शांतता जरूर राखा. 2-3 दिवस घरात शांती राखल्यास देवी प्रसन्न होते.